नमस्कार मित्रांनो, मी सुशील गव्हाणे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आपल्या स्वप्नपूर्ती नामक यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे इयत्ता 7वी, 8वी, 9वी आणि 10वी सारख्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक वर्षातला अतिशय कॉमन पॉइंट, तो म्हणजे सर्कल। तुम्ही जर घरी जाऊन तुमचं 7वी, 8वी, 9वी, 10वीचं बुक बघाल तर तुमच्या लगेचच लक्षात येईल की या चारही वर्गांमध्ये कॉमन असलेलं चॅप्टर कुठलं असेल तर ते म्हणजे सर्कल। आणि 10वीच्या वर्गात 10वीला गेल्यानंतर 10वीला जॉमेट्री नावाच्या सब्जेक्ट मध्ये तर एक स्पेशल चॅप्टर आहे 3 नंबरचं सर्कल नावाचं। त्यामुळे सर्कल हा मुद्दा, हा पॉइंट, हा घटक आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे। मग सर्कल या टॉपिक खाली नेमकं आपल्याला काय काय यायला पाहिजे, सर्कल हा मुद्दा नेमका शिकायचा कसा, तर बघा सर्कलच्या बाबतीत काही बेसिक टर्म आहेत, जसं की सर्कल कोणाला म्हणायचं, सेंटर ऑफ द सर्कल काय असतो, डायमीटर म्हणजे काय, कॉर्ड म्हणजे काय, रेडियस कोणाला म्हणतात, कॉर्ड म्हणजे काय, सर्कलला सेकंड काय असते, टँजंट काय असते, नंतर सर्कमफरन्स कसा काढतात, एरिया कसा काढतात, या सगळ्या घटकांचा अभ्यास करणं म्हणजे सर्कलची डीप स्टडी करणं। मग आधी मी तुम्हाला आपण सर्कल या टॉपिक खाली काय काय शिकून घेणार आहोत त्याची एक इंग्लिश तयार करून देतो। तर आपल्याला काय काय बघायचंय, सगळ्यात आधी आपल्याला माहिती पाहिजे सर्कलची डेफिनेशन। ओके, डेफिनेशन झाल्यानंतर सेंटर ऑफ सर्कल, सेंटर ऑफ सर्कल, त्याच्यानंतर असणार आहे रेडियस, त्याच्यानंतर डायमीटर, त्याच्यानंतर डायमीटर, त्यानंतर आपण शिकू रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर, रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर। नंतर बघणार आहोत सर्कलचा एरिया कसा काढतात, नंतर टँजंट कशी काढतात, सर्कलचा सर्कमफरन्स कसा काढतात, टँजंट म्हणजे काय, सेकंड म्हणजे काय। एवढे महत्त्वपूर्ण घटक, एवढे महत्त्वपूर्ण टॉपिक आपल्याला सर्कल नावाच्या हेडिंग खाली कंप्लीट करून घ्यायचे आहे। तर सगळ्यात आधी आपण सर्कलच्या डेफिनेशन बद्दल बोलू। एवढे सर्व म्हणजे एक सर्कलचं बेसिक असणार आहे। सर्वात आधी आपण सर्कलच्या डेफिनेशन बद्दल बोलू। तुम्ही तुमच्या अवतीभोवती अनेक अशा ऑब्जेक्ट बघतात की ज्यांचा शेप सर्क्युलर आहे, सर्कल सारखा आहे। मग जर तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये तुमच्या टीचर्सने सर्कल काढायला लावलं तर अशा वेळेस आपण काय करतो, सर्कल काढताना जनरली कंपासचा उपयोग करतो। कंपास म्हणजे काय, तर तुमच्या कंपास बॉक्स मध्ये जे एक कर्कटक म्हणतो आपण बघा, या इक्विपमेंटच्या सहाय्याने आपण काय करतो, सर्कल काढण्याचा प्रयत्न करतो। जेव्हा जेव्हा तुम्ही सर्कल काढलं असेल तेव्हा सर्कल काढताना आपल्याला 2 रूल फॉलो करावे लागतात, 2 प्रिकॉशन्स घ्यावे लागतात। एक की एक फिक्स पॉइंट, ज्या ठिकाणी आपण कर्कटक ठेवलं आहे, कंपास लावली आहे, तो फिक्स पॉइंट हालायला नको। तो जर हल्ला तर सर्कल चुकून जातं। समजा तुम्ही सर्कल काढायला घेतलं आणि अचानक तुमच्या मित्राने तुमच्या हाताला धक्का लावला, त्याच्याने काय होईल, तुमचा पॉइंट फिक्स राहणार नाही आणि सर्कल काढता येणार नाही। म्हणजे आपल्याला सर्कल काढण्यासाठी 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। गोष्ट नंबर 1 की आपल्याला एक पॉइंट फिक्स करावा लागतो, फिक्स पॉइंट घ्यावा लागतो। हा पॉइंट जर फिक्स नसेल तर कधीच सर्कल काढता येत नाही। मी जर असा पॉइंट फिक्स ठेवला, मी सर्कल काढतोय, थोड्या वेळानंतर मी पॉइंट चेंज करून दिला, सर्कल असं होऊन जाईल। थोड्या वेळानंतर अजून पॉइंट चेंज केला, असं याच्याने कधीच सर्कल बनणार नाही। म्हणून पहिली गोष्ट की तुमचा पॉइंट फिक्स पाहिजे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, नुसता पॉइंट फिक्स राहून चालणार नाहीये, तर त्या फिक्स पॉइंट पासून इक्वल डिस्टन्स किंवा सेम डिस्टन्स घ्यावं लागतं। इक्वल किंवा सेम डिस्टन्स म्हणजे कसं रे, जर तुम्ही समजा पेन्सिल लावली कर्कटकला, सर्कल काढतायत, अचानक तुमचं मूड चेंज झालं, तुम्ही डिस्टन्स वाढवून दिलं, तशा परिस्थितीत सर्कल कधीच बनणार नाही। मग सर्कल काढण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक फिक्स पॉइंट आणि एक इक्वल डिस्टन्स। बस या 2 शब्दांच्या मदतीने आपण सर्कलची डेफिनेशन बनवून टाकू। ओके, एकदम सिंपल डेफिनेशन, वाचताच ऐकताच लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल। एकदम सिंपल डेफिनेशन। सर्कल म्हणजे काय रे, अ क्लोज फिगर, सर्कल इज अ क्लोज फिगर हॅव्हिंग, काय असतं त्याच्याकडे, हॅव्हिंग इक्वल डिस्टन्स
फ्रॉम फिक्स पॉइंट. फ्रॉम फिक्स पॉइंट काय म्हणताय डेफिनेशन मध्ये? सर्कल इज अ क्लोज फिगर. सर्कल इज अ क्लोज फिगर हॅव्हिंग इक्वल डिस्टन्स फ्रॉम फिक्स पॉइंट. म्हणजे कसं रे बघा, मी एका फिक्स पॉइंट पासून, हा आपला फिक्स पॉइंट, फिक्स पॉइंट, मी एका फिक्स पॉइंट पासून इक्वल डिस्टन्स मध्ये जी क्लोज फिगर तयार करेल, दिस क्लोज फिगर इज कॉल्ड ॲज सर्कल. हे असेल तुमचं इक्वल डिस्टन्स, हा असेल फिक्स पॉइंट, आणि ही जी क्लोज फिगर तयार झाली तर या क्लोज फिगरला काय म्हणायचं? सर्कल म्हणायचं. याला क्लोज फिगर म्हणजे काय? इथं जर तुम्ही फसले तर बघा तुम्हाला बाहेर निघायला जागा नाहीये, क्लोज फिगर तयार झाली, दिस इज कॉल्ड ॲज सर्कल. परत एकदा लास्ट टाइम रिपीट करतो, नीट लक्ष द्या. सर्कल काढण्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक की पॉइंट फिक्स पाहिजे आणि दुसरं की इक्वल डिस्टन्स पाहिजे. आता बघा सर्कलची डेफिनेशन आपण एकदम इझी वेने बनवली की अशी क्लोज फिगर की जी एका फिक्स पॉइंट पासून इक्वल डिस्टन्स वर ड्रॉ केली जाते. तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये सर्कलच्या वेगवेगळ्या डेफिनेशन सापडतील, पण आपण एकदम आपल्या सोयीसाठी, कारण बघा इथून पुढे तुम्हाला फ्युचर मध्ये सर्कलची डेफिनेशन नाही विचारली जाणार. जॉमेट्री हा सब्जेक्ट जेव्हा तुम्ही स्टडी करता, जॉमेट्री या सब्जेक्ट मध्ये कधीही तुम्हाला थेरी नाही विचारली जात, म्हणजे हे नाही विचारलं जाणार, पण प्रत्येक क्वेश्चन मध्ये हे वर्ड असतील. मग त्यावेळेस त्या प्रश्नाचा अर्थ समजण्यासाठी तुम्हाला या शब्दांचा अर्थ लक्षात राहणं फार गरजेचं आहे. आणि मी कायम शिकवताना सांगत असतो की मॅथ सायन्स मध्ये, स्पेशली मॅथ सायन्स मध्ये वर्ड हा फक्त वर्ड नाही राहत, तर ती एक कन्सेप्ट होऊन जाते. इंग्लिश साठी वर्ड फक्त वर्ड, इंग्लिश मध्ये वर्डला मीन निघतो, इथं एक वर्ड म्हणजे एक कन्सेप्ट होऊन जाते. मग हिअर सर्कल इज नॉट जस्ट अ वर्ड, इट इज अ होल कन्सेप्ट. त्या कन्सेप्ट खाली आपल्याला एवढ्या गोष्टी जमायला पाहिजेत, आणि त्यातलं आपण सगळ्यात बेस्ट बघितलं की सर्कलची डेफिनेशन. तुम्ही 4-5 पुस्तकं बघा, 4-5 पुस्तकांमध्ये तुम्हाला अलग अलग डेफिनेशन सापडेल, पण ही तुमच्या वयाच्या मानाने जमेल आणि समजेल अशी डेफिनेशन. अ क्लोज फिगर हॅव्हिंग इक्वल डिस्टन्स फ्रॉम द फिक्स पॉइंट. एका फिक्स पॉइंट पासून समान अंतरावर आपण जो सेट काढतो, जी क्लोज फिगर ड्रॉ करतो, त्या क्लोज फिगरला म्हणतात सर्कल. लिहून घ्यायचं, मी रफ करतो. ओके, मग सर्वांना सर्कल म्हणजे काय समजलं असेल. आता राहिले हे एवढे पॉइंट्स, हे राहिले एवढे पॉइंट्स, त्यातला बघा मग आपला सर्कलची डेफिनेशन संपली. आता तुम्ही म्हणणार की सर फिक्स जो पॉइंट होता त्यालाच तर आपण सेंटर ऑफ सर्कल म्हणतो, कारण बघा दिस पॉइंट इज लाईज इन द सेंटर ऑफ सर्कल. मग याच्या पण तुम्हाला खूप डेफिनेशन सापडतील. त्यापैकी आपण एकदम इझी डेफिनेशन, जी मी लिहून नाही देत, फक्त ओरली सांगून देतो, एकदम सिंपल डेफिनेशन की सर्कल ड्रॉ करण्यासाठी आपण ज्या फिक्स पॉइंटचा यूज करतो ना, त्या फिक्स पॉइंटला म्हणतात सेंटर ऑफ द सर्कल. दिस फिक्स पॉइंट इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ सर्कल. दिस फिक्स पॉइंट इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ सर्कल. The fixed point that used for drawing the circle is called as center of the circle. मग आता आशा करतो की तुम्हाला सर्कल आणि सेंटर ऑफ द सर्कल हे दोन टॉपिक कळले असतील. मग या डायग्राम मध्ये हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट, याच पॉइंटला आपण काय म्हणणार आहेत आता? सेंटर ऑफ सर्कल. चला, डेफिनेशन कळली, सर्कलचा सेंटर कोणाला म्हणलं ते कळलं. आता याच्या नंतर आपण हे सर्व पॉइंट समजून घेणार आहोत. आता मी तुम्हाला एकदम सिंपल वेने, मी आज तुम्हाला एकदम सिंपल वेने या बारीक बारीक सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून देतो. पण त्यासाठी 1 मिनिट आपल्याला थोडं डायव्हर्ट होऊन एक वेगळी कन्सेप्ट क्लिअर करून देतो मी. समजा हा एक फिक्स पॉइंट आहे ओ नावाचा, त्याच्यापासून मी इक्वल डिस्टन्स वर एक सेट काढला, एक क्लोज फिगर काढली. ओके, या पद्धतीने एक क्लोज फिगर काढली, आणि त्या क्लोज फिगर मध्ये काही पॉइंट्स आहेत इन दॅट वे. ए, इथं बी असेल, इथं सी, इथं डी, इथं ई असेल, इथं एफ असेल, इथं कुठंतरी जी असेल, इकडं एच, आय, इकडं जे असेल, इकडं के असेल, ओके, हा इकडं कुठंतरी एल असेल, एम असेल, या पद्धतीने अशी परिस्थिती आहे. आता इथून या कन्सेप्ट मध्ये आपल्याला 3 गोष्टी शिकायच्या आहेत, एकदम साध्या साध्या आहेत. एक पॉइंट्स इन द सर्कल. पॉइंट्स इन द सर्कल म्हणजे जे पॉइंट्स सर्कलच्या मध्ये आहेत त्यांना काय म्हणायचं? पॉइंट्स इन द सर्कल. बघा मग कोण कोण आहेत बरं असे पॉइंट जे सर्कलच्या मध्ये आहेत? एक तुम्ही म्हणणार की सर के, एक असणारे सी, एक असणारे डी.
these points are lies in the center of circle. सर्कलच्या मध्ये आहेत म्हणून त्यांना आपण काय म्हणणार आहे, इन द सर्कल. ओके. नेक्स्ट दुसरी टर्म माहिती पाहिजे आपल्याला, पॉइंट्स ऑन द सर्कल. पॉइंट्स ऑन द सर्कल हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक. पॉइंट्स ऑन द सर्कल म्हणजे असे पॉइंट्स जे डायरेक्ट सर्कल वरच आहेत. आणि हे असं कळत नसेल तर बघा, आपल्या गावाकडे प्रत्येक गावाकडे क्रिकेटच्या मॅचेस होतात है ना. क्रिकेटच्या मॅचेस होतात, अशी बाउंड्री आखून दिली जाते, अशी बाउंड्री आखून दिली जाते. समजा अशी वॉल कंपाऊंड असेल किंवा काहीतरी मार्क केलेलं असेल, तर मग आपल्या गावामध्ये 3 प्रकारचे मुलं असतात. एक जे चांगले शिस्तीत आहेत, ग्राउंडच्या बाहेर बसून मॅच बघतील है ना, जे चांगले घरची लेकरं आहेत, संस्कारी लेकरं आहेत, ते त्यांना हे कळतं की आपण बाउंड्रीच्या पाठीमागे मागे बसायला पाहिजे, मग हे मुलं मागे बसलेले आहेत. मग काही असतील थोडेसे अवल्यादी आतंकवादी प्रकाराचे, ते डायरेक्ट बाउंड्रीवर बसतील, त्यांना इकडे मागे बसणं पटत नाही, ते बाउंड्रीवर बसतील. वॉल कंपाऊंड असते तर बघा, वॉल कंपाऊंडवर मुलं बसलेले दिसतात. आणि काही असतात त्याच्यापेक्षा जास्त नक्षलवादी, ते तर डायरेक्ट ग्राउंड मध्ये बसायला करतात, ग्राउंड मध्ये है ना, ग्राउंड मध्ये बसायला करतात. मग याच्यावरनं लक्षात घ्यायचं की काही मुले ग्राउंडच्या बाहेर आहेत, काही मुलं ग्राउंडच्या मध्ये आहेत आणि काही मुलं ग्राउंडवरच आहेत. त्यावरनं ही कन्सेप्ट असते आपली की पॉइंट्स ऑन द सर्कल. मग आता बघा रे तुम्ही, असे कोणते कोणते पॉइंट्स आहेत जे डायरेक्ट सर्कलवर आहेत, म्हणजे असे कोणते कोणते मुलं आहेत जे बाउंड्रीवरच बसले आहेत. एक पॉइंट जी, पॉइंट एल, पॉइंट एम आणि पॉइंट एफ, हे सगळे काय आहेत, डायरेक्ट बाउंड्रीवर आहेत. आणि तिसरं जे एवढं इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी पण क्लिअर करून देतो, पॉइंट्स आउट ऑफ द सर्कल. पॉइंट्स आउट ऑफ द सर्कल म्हणजे असे पॉइंट्स जे सर्कलच्या बाहेर आहेत. कोण कोण सर्कलच्या बाहेर आहे मग बघा, एच, जे, ए, बी, ई आणि इकडे तुमचा आय. ऑल दीज पॉइंट्स आर आउट ऑफ द सर्कल. एकदा जर या बारीक बारीक 3 टर्म समजल्या, एकदा जर तुम्हाला डायग्राम पाहून हे ओळखता यायला लागलं की सर्कलच्या आत कोणते पॉइंट्स आहेत, सर्कलच्या बाहेर कोणते पॉइंट्स आहेत आणि सर्कलच्या मध्ये कोणते पॉइंट्स आहेत, तर तुम्हाला या कन्सेप्ट समजणं विदिन अ सेकंड क्लिअर होऊन जाईल. त्यामुळे हे सर्व तुम्हाला समजलं असेल, एकदा लिहून टाका, मी पुढचा टॉपिक क्लिअर करतो. झालं का इथपर्यंत क्लिअर? पॉइंट्स ओळखता येतील, जे पॉइंट सर्कलच्या मध्ये असतील, हे पॉइंट सर्कलच्या वर असतील आणि हे सर्कलच्या बाहेर असतील. बघा आता या 3 कन्सेप्टवर तुम्हाला सर्व डेफिनेशन सापडतील. या 3 कन्सेप्टवर पहिले आपण घेऊ रेडियस. पहिले काय घ्यायचं आहे आपल्याला, रेडियस. ओके, पहिला पॉइंट असणार आहे रेडियस. इक्लोज फिगर, हा सेंटर, हा सेंटर वरचा कुठलाही एक पॉइंट, या पद्धतीने बघा. आता लक्ष द्या, दिस इज युअर सेंटर ऑफ सर्कल, दिस इज युअर सेंटर ऑफ सर्कल आणि दिस इज पॉइंट इन द सर्कल, ऑन द सर्कल, आउट ऑफ द सर्कल, तर पॉइंट ऑन द सर्कल, पॉइंट ऑन द सर्कल. बघा मग रेडियस कोणाला म्हणायचं, रेडियस कोणाला म्हणायचं, it is a straight, it is a distance, radius is the distance between, radius is the distance between कोणा कोणा मधला अंतर रे, तर सर्कलचा सेंटर, डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ सर्कल and any point on the circle, any point on the circle. बस संपला विषय. सर्कलच्या सेंटर पासून सर्कल वर असलेल्या कोणत्याही पॉइंट पर्यंतचं जे डिस्टन्स असतं त्याला रेडियस म्हणतात, त्याला रेडियस म्हणतात. सर्कलच्या सेंटर पासून सर्कल वरच्या कोणत्याही पॉइंट वरचं डिस्टन्सला रेडियस म्हणणार. आता तुम्ही म्हणणार की सर मग इथला पॉइंट जोडला तर, ज्याला आपण सी म्हणू, इथला जोडला तर, इथला जोडला तर, इथला जोडला तर, तुम्ही कोणताही सर्कल वरच्या पॉइंट सर्कलच्या सेंटरला जोडा, त्या डायग्रामला त्याला म्हणतो आपण रेडियस. मग यावरनं एकच गोष्ट लक्षात ठेवायची, यावरनं एक गोष्ट लक्षात ठेवायची की एका सर्कलला असलेल्या किती पण रेडियस सेम डिस्टन्सच्या असतील. म्हणजे कसं रे, हे जर अंतर 5 सेंटीमीटर आहे तर आपल्याला माहिती ना की पूर्णच्या पूर्ण क्लोज फिगर आपण एका इक्वल डिस्टन्स वर ड्रॉ केलेलं आहे अकॉर्डिंग टू डेफिनेशन. मग हे जर 5 सेंटीमीटर तर हे पण हे पण हे पण हे पण हे पण सगळं 5 सेंटीमीटर. यावरनं काय लक्षात येतं आपल्याला
काय क्लिअर होते की रेडियस म्हणजे काय रे, तर डिस्टन्स बिटवीन सर्कलचा सेंटर आणि सर्कलवर असलेल्या कोणत्याही पॉइंट मधलं डिस्टन्स म्हणजे त्यांच्यातलं असणारे रेडियस. आणि रेडियसच्या बाबतीत आपण क्लिअर केलं की एका सर्कलला कितीही रेडियस असल्या सर्व इक्वल मापाच्या असतात. आणि एक साधी गोष्ट, सर्कल इज डिनोटेड रेडियस इज डिनोटेड बाय स्मॉल आर. ओके, छोट्या आर ने रेडियस दाखवली जाते. क्लिअर का इथपर्यंत? रेडियस समजलं? बरं, नेक्स्ट टॉपिक झाला आपला रेडियस. आता आपल्याला समजून घ्यायचंय डायमीटर. आता मी डायमीटर आणि कॉर्ड राहिलं वाटतं लिहायचं आपलं. ओके, इकडे लिहितो, इथंच ऍड करून देतो डायमीटर अँड कॉर्ड. डायमीटर आणि कॉर्ड यांना एकाच वेळेस कंपॅरेटिव्हली समजवतो, म्हणजे एकदम पटकन लक्षात येईल तुमचं. डायमीटर आणि कॉर्ड आपण एकाच वेळेस क्लिअर करू. तुम्हाला मी दोन डायग्राम काढून देतो फळ्यावर, डायमीटर आणि कॉर्ड. बघा, दोन डायग्राम आहेत तुमच्या समोर. तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून मला त्यांच्यात काय काय सेम आहे आणि काय काय डिफरंट आहे ते सांगायचं. दिस इज द सेंटर ऑफ सर्कल, दिस इज एनी पॉइंट ऑन द सर्कल. हे दोन कुठलेही दोन पॉइंट्स आहेत. ही एक डायग्राम, ओके. या दोन डायग्राम आहेत तुमच्याकडे. एक डायमीटर आणि कॉर्ड समजून घेतोय आपण. या दोन्ही डायग्रामचं निरीक्षण करा. मला आधी एक सांगा रे, या दोन्ही डायग्राम मध्ये सेम काय? दोन्ही डायग्राम मध्ये सेम काय? तर तुम्ही म्हणणार की सर दोघांचा सेंटर O आहे, दोघांचा सेंटर O असणार आहे. व्हेरी गुड. दुसरी सिमिलॅरिटी काय आहे त्याच्यात? दुसरी सिमिलॅरिटी तुम्ही म्हणणार की सर एक स्ट्रेट लाईन आहे, इथं पण जी दोन सर्कल वरच्या दोन पॉइंटला टच करते. स्ट्रेट लाईन जी सर्कल वरच्या दोन पॉइंटला टच करते. स्ट्रेट लाईन that touches 2 points on the circle, 2 points on the circle. म्हणजे ही लाईन इथं बी सर्कल वरच्या दोन पॉइंटला टच करते, ही लाईन इथं बी सर्कलच्या दोन पॉइंटला टच करते. पण जर मी तुम्हाला विचारलं की बाळांनो दोन्ही डायग्राम मध्ये फरक काय रे, डिफरन्स काय, तर विदिन अ सेकंड तुम्ही सांगणार की सर इथं ही स्ट्रेट लाईन सर्कलच्या सेंटर मधून जाते, सर्कलच्या सेंटर मधून पास होते, पण इथली स्ट्रेट लाईन सर्कलच्या सेंटर मधून पास होत नाहीये. याचाच वर्ण डायमीटर आणि कॉर्डच्या डेफिनेशन बनवता येतात. डायमीटर म्हणजे काय? अ स्ट्रेट लाईन, एक अशी सरळ रेषा, अ स्ट्रेट लाईन जी दोन पॉइंटला टच होते, सर्कलवरच्या दोन पॉइंटला टच होते आणि सर्कलच्या सेंटर मधून जाते, तिला म्हणायचं डायमीटर. इकडं अशी स्ट्रेट लाईन जी सर्कलवरच्या दोन पॉइंटला टच करते पण सर्कलच्या सेंटर मधून जात नाही. मग हे दोघांच्या डेफिनेशन जर आपण बनवायच्या म्हटल्या तर बघा, डायमीटर म्हणजे काय? मग डायमीटर म्हणजे काय? अ स्ट्रेट लाईन that touches any 2 points on the circle, but and passes through the center, संपला विषय. passes through the center. काय असतं रे मग डायमीटर इज अ स्ट्रेट लाईन दॅट टचेस एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल वरच्या दोन पॉइंटला टच करेल अँड पासेस थ्रू द सेंटर. म्हणजे याच्या दोन अटी आहेत, सर्कल वरच्या दोन पॉइंटला टच करायला पाहिजे आणि सेंटर मधून जायला पाहिजे. आता इकडे या, कॉर्डची डेफिनेशन बघा. सेम, अ स्ट्रेट लाईन that touches, ही पण तेच काम करते, that touches any 2 points on the circle, but never passes, मधून जाणार नाही, never passes through center of circle. किती सोपं आहे ना?
अशी स्ट्रेट लाईन जी सर्कलवरच्या दोन पॉइंटला टच करते आणि सेंटर मधून जाते दॅट इज डायमीटर. अशी स्ट्रेट लाईन जी सर्कलच्या वरच्या दोन पॉइंटला टच करते पण सर्कलच्या सेंटर मधून जात नाही दॅट इज युअर कॉर्ड. मग आता गोड करायचा नाही. डायमीटर आणि कॉर्ड मध्ये क्लिअर फरक लक्षात राहू द्यायचा. एकच कॉमन डिफरन्स आहे. डायमीटर मध्ये लाईन ही सर्कल मधून जाते, कॉर्ड मध्ये लाईन ही सर्कल मध्ये सेंटर मधून जात नाही. क्लिअर का इथपर्यंत? ओके. आता बघा यांच्यात एकच वाक्य महत्वाचं आहे जे सांगतो मी तुम्हाला. एकच वाक्य नुसतं पाठ करून ठेवा. भले मी इकडे कुठेतरी लिहून देतो त्या वाक्याला, इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर हे फळ्यावरचं सर्व लिहित असाल तर हे वरती जे वाक्य मी आता लिहिणार आहे ते पण एकदा लिहून घ्या. बघा लक्षात घ्यायचं की कॉर्ड इज द किंवा लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल, लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल इज डायमीटर. संपला विषय. लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल इज डायमीटर. खूपदा परीक्षेला प्रश्न असा येतो की लॉंगेस्ट कॉर्ड काढा. घाबरायचं नाही. लॉंगेस्ट कॉर्ड काढायला लावली म्हणजे डायमीटरच काढायला लावलाय, कारण सर्कलची लॉंगेस्ट कॉर्ड ही डायमीटर असते. हे वाक्य फार महत्वाचं, विशेषतः 9वी आणि 10वीच्या मुलांसाठी तर विशेष. काय की लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल इज डायमीटर. सर्कलचा सर्वात मोठा जो कॉर्ड असेल तो डायमीटरच असतो. म्हणजे इथं शक्तिमानच गंगाधर आहे, लक्षात ठेवायचं. लार्जेस्ट कॉर्ड इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल इज डायमीटर. क्लिअर का इथपर्यंत? चला, डायमीटर आणि कॉर्ड समजलं. ओके. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला. नेक्स्ट टॉपिक आहे रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर. आता काय शिकून घ्यायचं आहे आपल्याला? रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर. रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर. ओके. आता रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर. मी जर फळ्यावर दोन डायग्राम काढल्या, याला ओ नाव दिलं, याला ए. ओके. या पद्धतीने. तर ओ ए ही काय झाली? सर्कलची रेडियस झाली. ओ ए इज द रेडियस ऑफ सर्कल. आणि जर मी एक दुसरी रेडियस काढली सर्कलला, ह्या पद्धतीने एक दुसरी रेडियस काढली दॅट इज ओ बी. मग मी तुम्हाला विचारलं की समजा रे ओ ए चं माप जर 5 सेंटीमीटर असेल, ओ ए चं माप जर 5 सेंटीमीटर असेल तर मग ओबी चं माप किती रे? ओबी चं माप किती? तर लगेच सांगणार की सर ओबी चं माप पण 5 सेंटीमीटर. का? याचं कारण जर विचारलं तर सोपं आहे. डेफिनेशन मध्ये आपण शिकले की सर्कलच्या सेंटर पासून सर्कल वरच्या कोणत्याही पॉइंटचं डिस्टन्स सेमच भरतं. मग हे जर 5 सेंटीमीटर तर हे बी 5 सेंटीमीटर. पण आपण या दोन रेडियस काढण्याच्या नादात, बघा तुम्ही लक्ष द्या इकडं, या दोन रेडियस काढण्याच्या नादात आपण डायमीटर बी काढून टाकली. आपण डायमीटर बनवून टाकली दॅट इज बी ए, किंवा काही पोरं म्हणतील ए बी, है ना? बी ए किंवा ए बी. हे काय काढून टाकले आपण? डायमीटर. मग डायमीटर आणि रेडियस याचाच रिलेशन इथंच दिसतंय बघा. रेडियस जर 5 सेंटीमीटर, रेडियस जर 5 सेंटीमीटर तर डायमीटर 10 सेंटीमीटर. रेडियस जर 4 सेंटीमीटर असेल तर डायमीटर होऊन जाईल 8 सेंटीमीटर. कारण दोन रेडियस मोजाव्या लागतात ना डायमीटर साठी. जसं ते नाही कळत असेल तुम्हाला तर इथून फक्त हा एवढा तुकडा बाहेर काढतो. इथून फक्त हा एवढा तुकडा बाहेर काढला. ओके. याच्यात तुम्ही लक्षात घ्या, ही एक रेडियस सर्कलची R1 म्हणतो तिला तात्पुरता, आणि ही सर्कलची दुसरी रेडियस. आणि मी तुम्हाला विचारलं बी पासून ए पर्यंतचा अंतर किती रे? तुम्ही काय करणार? जर रेडियस 5 सेंटीमीटर असेल तर हे पण 5 आणि 5 आणि 5 10. यावरून आपल्याला सांगता येतं, यावरून आपल्याला दोन रिलेशन तयार करता येतात. यावरून एक काय की रेडियस, डायमीटर हा रेडियसच्या 2 पट असतो, डबल असतो. डायमीटर हा रेडियसच्या 2 पट असतो. म्हणजे जर रेडियस 5 तर डायमीटर 10, रेडियस 3 तर डायमीटर 6, रेडियस 4 तर डायमीटर 8. ओके. आणि दुसरं रेडियस ही याचाच अर्थ, याचाच वाईस वर्सा करा, याला सिंप्लिफाय करा. काय सांगता येतं की रेडियसच्या डबल जर डायमीटर असेल रे तर डायमीटरचा हाफ कोण असतो? रेडियस असते.
क्लिअर का? बघा परत एकदा रिपीट करतो मी, डायमीटर रेडियसच्या डबल असेल, म्हणजे 4 सेंटीमीटर जर रेडियस आहे, 4 सेंटीमीटर जर रेडियस आहे तर त्याची डबल करा, डायमीटर तुम्हाला 8 सेंटीमीटर भेटून जाईल. आणि जर डायमीटर 8 सेंटीमीटर आहे तर त्याला निम्मे करा, त्याचा हाफ तुम्हाला रेडियस भेटून जाईल. क्लिअर का? या पद्धतीने. बरं असं समजत नसेल तर आपण काही स्टँडर्ड इक्वेशन घेऊ, एक्झाम्पल घेऊ, तिच्याने तुमचं टॉपिक क्लिअर होऊन जाईल. एक एक्झाम्पल घेतो. इफ सर्कल हॅव्हिंग 4 सेंटीमीटर radius, circle having radius 4 centimeter, find its diameter. This is your question first. ओके. आणि इकडेच कुठेतरी एक्झाम्पल नंबर सेकंड घेतो. एक्झाम्पल नंबर सेकंड. इफ सर्कल हॅव्हिंग डायमीटर 8 सेंटीमीटर, किंवा बदलून देतो थोडं, 10 सेंटीमीटर, फाइंड इट्स रेडियस. असे दोन क्वेश्चन आहेत. दोघी डायमीटर आणि रेडियस दोघांमधल्या रिलेशनचे. बघा इथं आपल्याला रेडियस दिलेली आहे, डायमीटर काढायचा आहे. इथं आपल्याला गिवन मध्ये रेडियस दिलेली आहे, दॅट इज आर. किती दिलेला आहे? 4 सेंटीमीटर. ओके. आणि काय काढायला लावला आहे? डायमीटर काढायला लावला आहे. या एक्झाम्पल मध्ये बघा, इफ सर्कल हॅव्हिंग डायमीटर, इथं डायमीटर दिलेला आहे 10 सेंटीमीटर आणि रेडियस काढायला लावली त्याची या पद्धतीने. आपल्याला यांचं रिलेशन माहिती आहे, आता शिकवलं मी, है ना. काय असते की तुम्ही क्लिअर वाक्य पाठ करून टाकलंय की सर कुठल्याही सर्कलचा डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू आर, रेडियसचा डबल असेल. मग डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस किती दिलेली आहे? 4. डायमीटर इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. ओके. असं आणि असं जर कळत नसेल किंवा असं कठीण जात असेल ना, सरळ एक चित्र काढायचं या पद्धतीने. त्या चित्रात सांगितलंय रेडियस आहे बाबा 4 सेंटीमीटर, तर तू डायमीटर काढ. इथे हे बी 4 सेंटीमीटर असेल आणि या दोघांमधलं डिस्टन्स 8 सेंटीमीटर होऊन जाईल त्या पद्धतीने. आता इथं बघा, इथं डायमीटर दिलेला आहे, रेडियस काढायचे. त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे की रेडियस इज इक्वल टू डायमीटर अपॉन 2. मग रेडियस काढायचा आहे, डायमीटर दिलेला आहे 10 सेंटीमीटर, 10 ला 2 ने भाग द्या, आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. क्लिअर का? दिस इज द रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर. डायमीटरचा हाफ केला तर रेडियस होतो, आणि रेडियसचा डबल केला की डायमीटर होतो. आणि तसंही लक्षात राहत नसेल ना, तुम्हाला बघा आता ते क्लास संपेपर्यंत पुढील 2, 3, 4 दिवस तुम्हाला हे लक्षात राहील की रेडियस मोठा का डायमीटर. पण आयडिया तुम्हाला एक देऊन देतो मी. तुम्हाला जेव्हा कन्फ्युजन होईल ना बाळांनो की आर मोठा का डी मोठा, तर एकच साधी गोष्ट बघा, वरवर मी बघितलं तरी कळतं की डी मोठा आहे आर पेक्षा दिसायला, म्हणजे डायमीटर मोठा असतो. मग किती मोठा आहे तो, तर बघा तुम्ही जर तुम्ही इंग्रजीत 4 रेघी वह्या केल्या असतील तर त्यात बघा आर आपण मधल्या 2 रेषांमध्ये काढतो, आणि डी काढण्यासाठी आपल्याला 2 कॉलम लागतात बघा, 1, 2, म्हणजे याचा डबल आहे, याचा निम्मे. बस इतकं ध्यानात ठेवा. क्लिअर झालं तुमचं. ओके. या पद्धतीने आता नवीन एक टॉपिक घेतो, एरिया ऑफ द सर्कल. पुढचा एक टॉपिक आहे एरिया ऑफ द सर्कल. बरं, एरिया ऑफ द सर्कलच्या आधी टँजंट आणि सेकंड कंप्लीट करून देतो. सिंपल टॉपिक आहे, विथ कंपॅरिझन लगेच लक्षात येऊन जाईल. जसं मी तुम्हाला डायमीटर आणि कॉर्ड शिकवलं, तसं कंपॅरेटिव्हली मी तुम्हाला टँजंट आणि सेकंड समजावून देतो. आयुष्यभर विसरणार नाही, फक्त एक 5 मिनिटं फळ्याकडे लक्ष द्या. टँजंट आणि सेकंड कधीच विसरणार नाही. 2 डायग्राम बघा, तुम्ही मला इथं चित्रात बघून निरीक्षण करूनच सांगायचं. चला बघा, या डायग्राम मध्ये काय काय सारखं दिसतंय बरं. सिमिलॅरिटी काय सिमिलॅरिटी. पहिलं की दोन्ही डायग्राम मध्ये सेंटर सेम आहे, दोन्ही डायग्राम मध्ये सर्कल सेंटर सेम आहे. दुसरं, दोन्ही डायग्राम मध्ये लाईन एल टच करते, दोन्ही डायग्रामला
लाईन एल टच करते, ही बघा लाईन टच करते, ही लाईन एल टच करते. पण याचा डिफरन्स काय आहे बाळांनो? डिफरन्स पहिला डिफरन्स असा आहे की इथं लाईन सर्कलला फक्त एक पॉइंट मध्ये टच करते, एक पॉइंट मध्ये टच करते, आणि इथं मात्र लाईन सर्कलला 2 पॉइंट मध्ये टच करते. इथं लाईन सर्कलला 1 पॉइंट मध्ये टच करते, इथं 2 पॉइंट्स मध्ये टच करते. दुसरा मेजर डिफरन्स याच्यातला काय असणार आहे? इथं लाईन सर्कलला एक्सटर्नली टच करते, बाहेरून आत आलीच नाही ती, बायपास आहे ना. शहर इकडे राहून गेलं, बस बायपास निघून गेली, बाहेरच्या बाहेर शहरात गेलीच नाही. पण इथं बघा, बस शहराच्या मधून गेली आणि 2 नाक्यांवर थांबतीये. इथं काय होतंय मग? इथं एक्सटर्नली टच करते, इथं इंटरनली टच करते, इंटरनली. क्लिअर का? यावरनं लगेच आपण टँजंटची डेफिनेशन बनवू शकतो. काय असते रे मग टँजंट काय असतं? बोला. अ स्ट्रेट लाईन किंवा अ लाईन that touches to the circle externally at one point किंवा सिंगल पॉइंट at one point किंवा काही ते सिंगली म्हटलं तरीच आहे. जर एखादी लाईन सर्कलला बाहेरून एकाच पॉइंट मध्ये टच करत असेल तर त्याला म्हणायचं टँजंट, आणि एखादी लाईन सर्कलला आतून 2 पॉइंट मध्ये टच करत असेल तर त्याला म्हणायचं सेकंड. ओके, सेकंडची डेफिनेशन इकडे देऊन देतो, जे पोरं लिहित असतील त्यांना कामात येईल. मग अ स्ट्रेट लाईन that touches to the circle internally, महत्वाचा शब्द आहे इंटरनली, at two different points. क्लिअर का? मग परत एकदा लास्ट टाइम सांगतो, नीट लक्ष द्या. हा, सर्कलला बाहेरून लाईन जर एकाच पॉइंट मध्ये टच करेल दॅट इज टँजंट. सर्कलला लाईन जर 2 पॉइंट मध्ये आणि आतून टच करेल तर त्याला म्हणायचं सेकंड. क्लिअर का? मग इथपर्यंत ओके. आता शेवटचे 2-3 पॉइंट राहिले आपले. टँजंट झालं, सेकंड झालं, रिलेशन झालं. आता फक्त एरिया कसा काढतात आणि सर्कमफरन्स सर्कलचा कसा काढतात, हे 2 सोपे पॉइंट झाले की हे झालं बेसिकचं लेक्चर. मग याच्यानंतर आपण सर्कलवर थोडं ऍडव्हान्सचं लेक्चर घेऊ, ज्याच्यात फक्त 9वी आणि 10वी ला इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आपली 9वी आणि 10वी साठी जे इम्पॉर्टंट आहेत, बेसिक व्यतिरिक्त ऍडव्हान्स, ते लेक्चर आपण नंतर घेऊ. आता आपल्याला काढायचं आहे एरिया ऑफ द सर्कल. ओके. आता एरिया ऑफ द सर्कल म्हणजे काय रे सोप्या भाषेत? समजा मी एखादी गोल वस्तू घेतली, तिला आपल्या फळ्यावर ठेवून दिली. अशी गोल वस्तू घेतली, प्लेट असेल, परात असेल, काही बी गोल वस्तू ठेवली फळ्यावर आणि तिला उचलून घेतली किंवा फळ्यावर ठेवली. फळ्यावर ठेवल्यानंतर त्या वस्तूने आपल्या फळाची जेवढी जागा ऑक्युपाय केलेली आहे, जेवढा स्पेस ऑक्युपाय केला आहे, तेवढा त्याचा काय झाला? एरिया झाला. क्लिअर का? एरिया म्हणजे काय? एखाद्या सर्क्युलर ऑब्जेक्टने एकूण ऑक्युपाईज केलेला त्याचा स्पेस म्हणजे एरिया. उदाहरण देतो एकदम. आपण बघा, सर्व ग्रामीण भागातली पोरं आहेत, विशेषतः शेतकऱ्याची पोरं. जर समजा तुम्हाला घरच्यांनी काहीतरी गाय म्हैस चारायला पाठवली, तुम्ही काय करतात? शेतात गेल्यावर एका असा खुंटा घेतात है ना, त्याला दोर बांधतात आणि तिकडे तुमची गाय म्हैस बांधून येऊन जातात, बरोबर. मग थोड्या वेळानंतर तुमच्या लक्षात येतं की आजूबाजूला तेवढ्या विशिष्ट जागेमध्ये त्या गायीने किंवा म्हशीने चारा खाऊन ठेवलेला असतो. याचा अर्थ एवढा एरिया, बघा लक्षात घ्या, एवढा एरिया त्या ठिकाणी यूज करण्यात आला. दिस इज द एरिया. ओके. मग एरियाची एकदम बेसिक कन्सेप्ट आहे. आपल्याला परीक्षेला शेटीजैननी काढायला लावणार, आपल्याला परीक्षेला सर्कलचा एरिया काढायला लावते. मग आपल्याला सर्कलचा एरिया काढण्यासाठी एक मिनिट, हा, एरिया ऑफ द सर्कल. बघा, आता एरिया ऑफ द सर्कल काढण्याचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, तो पाठ करून घ्यायचा. हो, 2 पाय आर स्क्वेअर. काय फॉर्म्युला असणार आहे? पाय आर स्क्वेअर. काय फॉर्म्युला असणार आहे? पाय आर स्क्वेअर. सर्कलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला असणार आहे पाय आर स्क्वेअर. हे पाय, पी आय, पाय म्हणजे तंगड नाही बरं का,
पाय म्हणजे तंगड नाही, तर पायच्या दोन व्हॅल्यू असतात. लक्षात घ्या बाळांनो, पायच्या दोन व्हॅल्यू असतात. एक असते 22/7 आणि एक असते 3.14. आता मी तुम्हाला आयडिया देऊन देतो. तुम्ही म्हणणार की सर पायच्या जर दोन दोन व्हॅल्यू असतात हो आणि तुम्ही त्या दोघांपैकी आम्ही कोणती यूज करायची, तर टेन्शन घ्यायचं नाही. बघा, पायचा डायरेक्ट संबंध फॉर्म्युल्यामध्ये कोणाजवळ आहे रे? रॅडियस जवळ. रॅडियस जवळ. मग क्लिअर राहू द्यायचं. रॅडियस जर 7च्या पटीतली आली, 7, 14, 21, 28 है ना, 7 1 7, 7 2 14, 7 1 21, 7 4 28, 7 5 35, जर रॅडियस या सिक्वेन्स मध्ये आली तर सरळ 22/7 घ्यायचं. का बरं? कारण हा 7 तिथल्या कुठल्या नंबरला इझिली डिवाइड करू शकतो आणि हा 7 इथून गायब होऊ शकतो. पण जर रॅडियस आपल्याला अशी दिली 6.2, 3.1, 4.2 इन दॅट वे, जर रॅडियस या फॉर्मॅट मध्ये असली ना त्यावेळेस 3.14 ही व्हॅल्यू घ्यायची, म्हणजे आपल्याला डिवाइड करायला सोपं जातं. चला जास्त याच्यावर वेळ न घालवता मी डायरेक्ट एक एक्झाम्पल घेतो. इफ सर्कल हॅव्हिंग radius 14 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. एक असं सर्कल आहे रे की ज्याचं रॅडियस आहे 14 सेंटीमीटर. एक इमॅजिनरी डायग्राम ड्रॉ करतो. हे सर्कल, ओके, तुम्ही चांगलं काढायचं सरळ. हे सर्कल, त्याची रॅडियस आहे 14 सेंटीमीटर. तर आपल्याला विचारलेलं आहे की या सर्कलने किती जागा ऑक्युपाइज केलेली आहे. दॅट इज द एरिया ऑफ सर्कल. मग काय डेफिनेशन आहे आपली एरिया ऑफ सर्कलची, की एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. देअरफॉर पायची व्हॅल्यू आता किती घेणार, 22/7 का 3.14. तर आपल्याला क्लिअर झालंय रॅडियस ही 7 च्या मल्टिपल मध्ये आहे, तर व्हॅल्यू घेताना 22/7 इंटू आर चा स्क्वेअर म्हणजे 14 इंटू 14. ओके, आर चा स्क्वेअर दोनदा. मग 7 1 7, 7 2 14, काय आलं 22 गुणिले 2 गुणिले 14. 22 इंटू 2 इंटू 14. यांचा गुणाकार करायचा पहिले या दोघांचा. हे झाले तुमचे 2 2 जा 4, 4 इंटू 14. ओके, या पद्धतीने मग यांचा दोघांचा गुणाकार करा. येतील तुमचे 44 इंटू 14, 14 चौक 56, हातचाला 5, 14 1 14 1 14, 14 चौक 56 आणि 5 61. हे आले तुमचे 616 सेंटीमीटरचा स्क्वेअर. दॅट इज द एरिया ऑफ युअर सर्कल. क्लिअर का? एकदम 3 स्टेप मध्ये उत्तर येतात त्याचे. बघा, फक्त फॉर्म्युला पाठ असायला पाहिजे. एरिया काढायचा फॉर्म्युला असणार आहे पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू आपण टाकली 22/7. ही व्हॅल्यू आर ची व्हॅल्यू डबलदा करायला लावली. सर्कलची रेडियस 14 असल्यामुळे आर ची व्हॅल्यू डबल केली. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 22 दुने 44, 44 ला 14 ने गुणलं 616. या पद्धतीने. आता तुम्ही म्हणणार की सर जर रॅडियस आपल्याला अशी दिलेली आहे 3.2 फ्रॅक्शन मध्ये, तर काय करायचं, तर एकच बदल करायचा बाळांनो. पायची व्हॅल्यू आता 22/7 न घेता 3.14 घ्यायची. परत तेच 3.14 इंटू आर ची व्हॅल्यू 3.2 इंटू 3.2. बस सरसकट गुणाकार करा. एकदम लहान पोरांसारखा गुणाकार करायला शिकवतो बघा. म्हणजे तुमच्यापैकी एकही पोरगा असा असेल की ज्याला अजून बी असले पॉईंटचे गुणाकार येत नाहीत, त्याच्यासाठी बरं होऊन जाईल, तेवढं फायद्याचं होऊन जाईल. बघा 314 इंटू 32, सरळ असं समजायचं, पॉइंट नाही येत असं. 4 दुने 8, 2 1 2, 2 6, 3 चौक 12, हातचाला 1, 3 1 3 आणतो 1 4, 3 3 9. किती आले रे 8 4 10 10. किती आले हे तुमचं 10048. किती डिजिट नंतर पॉइंट ठेवाल, इथं पॉइंट नंतर 2 डिजिट आहे, तिथं 1 आहे. 2 आणि 1 झाले 3, 3 घर मागून सरका 1 2 3. इथं पॉइंट ठेवा 1 2 3 इंटू 3.2. या दोघांचा व्यवस्थित या पद्धतीने गुणाकार करा. जे येईल तुमचं ते फायनल आन्सर आहे. ओके, टाइम वाचवण्यासाठी मी काही गुणाकार करत नाही, तुम्ही पटकन करून आन्सर लिहून टाका. क्लिअर का इथपर्यंत? मग आपल्याला सर्कलचा एरिया काढता यायला लागला. जर सर्कलची रेडियस दिली असेल तर तुम्ही इझिली एरिया काढू शकता. आता लास्ट टॉपिक राहिला बाळांनो आपला सर्कलचा सर्कमफरन्स काढणे. सर्कलचा सर्कमफरन्स काढणे.
circumference of circle. Circumference of circle. तुम्ही म्हणणार की मास्तर आधी आम्हाला सर्कमफरन्स म्हणजे काय तेच कळत नाही है ना. जसा तुम्ही आम्हाला एरिया काय असतो ते समजवलं तसं एकदा सर्कमफरन्स ऑफ म्हणजे काय ते समजलं की काढायला आम्हाला सोपं जाईल. चला क्लिअर करून देतो. सर्कमफरन्स कोणाला म्हणतात. समजा सर्कल काढण्यापेक्षा तुम्ही जर एक बांगडी घेतली है ना, आपल्या घरात इझिली आपल्याला सहज बांगड्या सापडून जातील किंवा क्लासमध्ये मुलींच्या हातामध्ये बांगड्या असतातच. ओके, त्यातली एखादी बांगडी घेतली आपण. आता काय करायचं बाळांनो, त्या ही जी आउटर एज आहे ना, आउटर एज ही जी आउटर एज आहे ना, समजा मी काय करतो हिला कट करतो आणि हिचा एक सरळ एक रॉड बनवतो. तर या रॉडचं डिस्टन्स म्हणजे त्या सर्कलचं पेरिमीटर. त्या रॉडचं डिस्टन्स म्हणजे काय केलं आपण, एक बांगडी होती तिला आतून कट केलं आणि असं सरळ केला, त्या बांगडीला असं ताणून सरळ केलं. तर हे जे डिस्टन्स भरलं ना, दिस इज द सर्कमफरन्स. किंवा सर्कमफरन्सला दुसरा शब्द असतो पण आहे पेरिमीटर ऑफ सर्कल. पेरिमीटर ऑफ सर्कल. सर्कलच्या सर्कमफरन्सला दुसरा वर्ड काय असतो, पेरिमीटर ऑफ सर्कल. ओके, या पद्धतीने म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स काढायचे. बघा मी जिथं झिगझॅग दाखवतोय ना, हे डिस्टन्स काढणं म्हणजे सर्कलचा सर्कमफरन्स काढणं. आणि या डिस्टन्स या सर्कमफरन्सच्या या आउटर एजच्या आतला पोर्शन काढणं म्हणजे सर्कलचा एरिया काढणं. मग आता आपण काय काढणार आहे, सर्कलचा सर्कमफरन्स काढून बघू. ओके, मग सर्कलचा सर्कमफरन्स काढण्याचा फॉर्म्युला असणार आहे 2πr. सर्कलचा सर्कमफरन्स काढण्याचा फॉर्म्युला असतो 2πr. ओके, चला एक क्वेश्चन घेतो. इफ सर्कल having radius 7 centimeter, find its length of circumference. Okay, if the circle having radius 7 centimeter, find its length of circumference. बघा आता हे सर्कल आहे, ही त्याची रेडियस दिलेली आहे 7 सेंटीमीटर आणि आपल्याला ह्या पूर्ण आउटर एजची व्हॅल्यू काढायची आहे. सर्कलचा पेरिमीटर काढायचा आहे. सर्कलचा पेरिमीटर काढायचा आहे. एकदम सिंपल. सर्कलचा सर्कमफरन्स काढण्याचा फॉर्म्युला 2πr. therefore 2 into पाय ची व्हॅल्यू घ्यायला लावली 22/7 into r असेल तुमचा 7. नेक्स्ट स्टेप मध्ये 7 गेट कॅन्सल. 2 into 22 and that is your 44 centimeter square. This is the circumference, centimeter. This is the circumference of circle. ओके, आशा करतो या ठिकाणी तुम्हाला सर्कल आणि सर्कलशी रिगार्डिंग असलेले जेवढे इम्पॉर्टंट पॉइंट होते ते सगळे समजले असतील. तरी यातलं जर काही राहत असेल तर आपण ते ऍडव्हान्सच्या लेक्चरला पुन्हा कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. पण तुमच्यापैकी प्रत्येक मुलाला सर्कलच्या बाबतीत एवढी इन्फॉर्मेशन माहिती असणं फार गरजेचं आहे. याशिवाय तुम्ही पुढचं काहीच शिकू शकणार नाही. तर नेक्स्ट लेक्चरला आपण सर्कलच्या पुढचा पार्ट म्हणजे सर्कलच्या बाबतीत काही ऍडव्हान्स कन्सेप्ट असतील त्या कंप्लीट करू. एवढं आजच्या तासासाठी भरपूर.